सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। धन्याष्टकम ग्रंथाची रचना आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे. भगवान भाष्यकार यांना आपण म्हणतो, त्यांनी अनेक षटकम, अष्टकम, पंचकम असे लिहिले आहे. एका श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी वेदांत लिहिले आणि त्यांची बुद्धी एवढी अफाट आहे की त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य सुद्धा केलं, 10 उपनिषदांवर भाष्य केलं, याशिवाय अनेक स्तोत्रांची रचना केली भक्तिपरात. तर असे आद्य शंकराचार्यांना आपण नमन करून या ग्रंथाची सुरुवात करू. अष्टकम म्हणजे 8 श्लोक आहेत आणि विषय काय तर म्हणजे धन्याष्टकम. जे लोक धन्य झाले आहे, खरोखर ज्यांना आपण धन्य म्हणू शकतो, अशा लोकांचं वर्णन आहे. आणि याचबरोबर आपण कसे धन्य होऊ शकतो याची साधना सुद्धा यामध्ये त्यांनी दिली आहे. तर साध्य सुद्धा आहे आणि साधना सुद्धा आहे. आता धन्यता म्हणजे काय? आपली जर काही इच्छा पूर्ण झाली तर एकदम मनामध्ये एक आनंद आहे, समाधान आणि आपण एकदम धन्य झालो. काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण झालं, धन्य झालो. इच्छित वस्तू मिळाली, धन्य झालो. घरी जे मुलं बाळांचे शिक्षण वगैरे झालं तर आणि लग्न वगैरे झालं तर आता मी काय धन्य झालो. अशी छोटी छोटी धन्यता आपल्याला मिळत असते. परीक्षेमध्ये जर पहिला नंबर आला तर त्या मुलाला काय धन्यता वाटते. अच्छा, जे आध्यात्मिक साधक आहे त्यांना सुद्धा धन्यताचा अनुभव होतच असतो. शिबिरामध्ये जायची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली, धन्य झालो. गुरुजींचं दर्शन करायचं होतं, दर्शन झालं, कृतकृत्य, कृतार्थ झालो.
तर असा अनुभव आहे सगळ्यांना. पण काय आहे, ही धन्यता कायम टिकत नाही. 2 दिवसानंतर परत जैसे थे, अधन्य म्हणजे परत काहीतरी कमतरता, परत काहीतरी उणीव जाणं, आणि मग परत आपण असं काहीतरी करतो त्याच्यामुळे परत थोड्या वेळासाठी. तर असं सारखं चालू असतं, वर खाली वर. शब्द आहे धन्यता किंवा कृतकृत्यता. कृतकृत्यता म्हणजे कृतम कृत्य, जे मला करायचं होतं ते मी केलं, जे मिळवायचं होतं ते मी मिळवलं, त्याला म्हणतात कृतकृत्य. गुरुजींनी एक भजन सुद्धा लिहिलंय, धन्य धन्य अतिधन्यमय पाकर कृपा महान. उद्या म्हणून मी होते, मला ते शब्द मिळाले तर. पार्वती मातेने जेव्हा रामायण ऐकलं तेव्हा ती एकदम म्हणाली, धन्य धन्यमय धन्य पुरा, आज मी धन्य झाले. तर असे धन्यतेचे अनेक प्रकार आहेत. आता इथे भगवान भाष्यकार प्रत्येक श्लोकामध्ये धन्य शब्दाचा प्रयोग करतात, की असे लोक धन्य आहे, असे लोक धन्य आहे. आणि ह्याच्यामध्ये एका शब्दावर फार भर दिलेला आहे, तो म्हणजे त्याग. जे आपल्याला आवडत नाही जास्त करणे, त्याग करणे. पण त्याग त्याग प्रत्येक श्लोकामध्ये त्याग आहे. म्हणून मी हा ग्रंथ वाचला तेव्हा मला असं वाटलं याचं नाव त्यागाष्टकम सुद्धा ठेवू शकतो. कारण जे विरक्त आहे, ज्यांनी सोडलंय ते धन्य होऊ शकतात, आणि त्यांचंच वर्णन. म्हणून त्यागे नैके अर्थ म्हटलं ना, अमृतत्वमानश. तर इथे त्याग एक फार मोठी म्हणजे एक मोठं गुण आहे, ज्याच्यामुळे धन्यता मिळते, त्याचं वर्णन आहे. पण आपण सुरू करू आता पहिला श्लोक म्हणून. तज्ज्ञानं प्रशमकरं यदिन्द्रियाणां तज्ज्ञेयं यदुपनिषत्सु निश्चितार्थम् ते धन्या भुवि परमार्थनिश्चितेः शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमन्तः. बरोबर म्हणू. तज्ज्ञानं प्रशमकरं इन्द्रियाणां तज्ज्ञेयं यदुपनिषत्सु निश्चितार्थं ते धन्या भुवि परमार्थनिश्चितेः शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमन्तः. इथं सुरुवात करतात, म्हणतात ज्ञान कशाला म्हणतात, इथून सुरुवात आहे. ज्ञानाची परिभाषा इथे दिली, आणि हे ज्ञान त्या धन्य लोकांना झालेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाबद्दलच इथे सांगतात. म्हणजे तच ज्ञानम, त्याला ज्ञान म्हणतात, ते खरं ज्ञान आहे. आणि कोणतं खरं ज्ञान? यद इंद्रियाणाम प्रशमकरम, ज्याच्याद्वारे इंद्रिया शांत होतात. ज्या ज्ञानामुळे इंद्रियांचं जे चांचल्य आहे, इंद्रिया ज्या इकडे तिकडे पळत आहे, बहिर्मुखी होत आहे, म्हणे ज्ञान असं पाहिजे ज्यांनी ते शांत झालं. हे पहा, आपल्याला ज्ञान मिळतं कशाच्याद्वारे? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, सगळ्यांनाच माहीत आहे. स्पर्शेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय, सांगा आणखीन. स्वामी आता तुम्हीच सांगा, तुम्हाला बसवलंय, नुसतं ऐकू. घ्राणेंद्रिय आहे, रसनेंद्रिय आहे ना, 5 ज्ञानेंद्रिय आहे.
आणि या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे पंचविषय आपल्याला मिळतात, त्याचं ज्ञान होत असतं. 6वा विषय नाही आहे, 5च विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहे ना. आता इथे पहा परिभाषा कशी केली आहे. इंद्रियांच्या द्वारे 5 विषयांचं ज्ञान होतं, त्याला ज्ञान म्हणत नाही. इथे म्हणतात खरं ज्ञान काय आहे की ज्याच्याद्वारे इंद्रिया शांत होतात, मन शांत होतं. आता पहा आपण विद्यापीठामध्ये जातो तिथे किती प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोल, भूगोल, किती अनेक. पण जरुरी नाही आहे की ते ज्ञान मिळाल्यावर आपलं मन किंवा इंद्रिया काय होतील, शांत होते. अनेक वेळा काय होतं, आपण बहिर्मुखी होतो. हे ज्ञान मिळवल्यामुळे आपल्या इंद्रिया आणखीन लांब लांब जातात, बहिर्मुखी आपण होतो. हे पहा ज्ञान मिळवायचं एक पहिला मुद्दा तर आहे, पहिली स्टेप ही आहे, पहिली पायरी. आणि दुसरं म्हणजे त्या ज्ञानाचा परिणाम आपल्या चित्तावर काय होतो. मी काही माहिती मिळवली, काही ज्ञान मिळवलं, त्याच्यानंतर काय झालं, परिणाम काय झाला, हे महत्वाचं आहे. मन अशांत झालं, मनामध्ये राग आला, मनामध्ये क्रोध आला की मन शांत झालं, आनंदित झालं. कळतंय का मी सांगतो. अनेक वेळा आपण काही समजतो, ज्ञान मिळवतो, आणखीन राग आपला वाढतो. मग पुढे त्याच्याविषयी जास्त आपण माहिती घेतली पण सांगू नका त्याच्याबद्दल, असं होतं ना. पण जेव्हा आपण सत्संगामध्ये येऊन बसतो आणि जेव्हा आपल्याला देवाचं ज्ञान होतं तेव्हा मन शांत होतं की शांत बरं वाटतं. धन्यतेचा अनुभव होतो. वा, बरं झालं मी इथे आलो नाही. तर ज्ञानाचा परिणाम अंतःकरणावर काय होत आहे. जसं ज्ञान आहे तसं गाणं आहे. समजा गाणं, वेगवेगळे गीत, भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत. गाणं ऐकल्यावर आपण काय म्हणतो, वा किती मजा, छान. आणि जर ते गाणं बरोबर नसेल तर लोक म्हणतात हे गाणं आहे की रडगाणं आहे. एकदा एका बाईला तिची मैत्रीण सांगत होती, अरे तुझा बाळ जेव्हा रडतो तर तू जरा गाणं म्हणत जा. हां, तर म्हणे मी तसा प्रयत्न केला पण शेजारचे लोक येऊन म्हणाले की तुझ्या गाण्यापेक्षा बाळाचं रडणं आम्हाला जमेल. That is better than your singing. तर गाणं जेव्हा आपण ऐकतो मनामध्ये आनंद, तर ते गाणं आहे ना, खरं गाणं तेच आहे. नाही तर काय. त्याचप्रमाणे ज्ञान आहे, त्याचप्रमाणे माहिती आहे, विचार आहे. म्हणून ते म्हणतात तज्ज्ञानम प्रशमकरम यदिंद्रियाणम. आता जेव्हा आपण बाजारात जेव्हा जातो किंवा टी व्ही पाहतो तर आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्याच्यामुळे इंद्रिया अशांत होतात, शांत होतात. अरे बाजारात ही वस्तू आली, चला आता ही घ्यायला. बहिर्मुखी होतो, बाहेर जायची इच्छा होती. तर खरं ज्ञान कोणचं आहे ते जे स्वतःकडे नेतं, आपल्याला स्वरूपाकडे नेणारं जे ज्ञान आहे तेच खरं ज्ञान आहे. आता ते ज्ञान म्हणजे फक्त एकच आहे, ते आत्मज्ञान. म्हणून म्हणतात तेच ज्ञान मिळवलं. ठीक आहे. दुसरं आहे ज्ञेय. दुसऱ्या वाक्यात ज्ञेयाची परिभाषा आहे. ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यायोग्य काय आहे, व्हॉट इज टू बी नोन. आता वस्तू अनेक आहे, विषय अनेक आहे, पण सगळ्याबद्दलच काही माहिती गोळा करण्याची काही गरज नाही आहे, ज्ञान मिळवण्याची काही गरज नाही आहे. ज्ञेय काय आहे, कोणची वस्तू आपल्याला म्हणजे जाणून घेतली पाहिजे, म्हणतात ज्ञेय. तर इथे म्हणतात यद उपनिषत्सु निश्चितात. लक्षात नाही का, उपनिषदांमध्ये
ज्या वस्तूचं वर्णन केलेलं आहे म्हणे तीच वस्तू ज्ञेय आहे. इकड तिकडच्या ज्या गोष्टी आहेत ज्या व्यर्थ आहेत त्याच्यामुळे मन अशांत होतं, जीवन पतनाकडे जातं म्हणे, ते ज्ञेय नाही आहे. आणि त्या ज्ञेयाला म्हणतात परब्रह्म. गेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अमृतम अश्नुते इथे मध्ये म्हणतात अनादिमत परब्रह्म नसत्तन्नासदुच्यते. म्हणे त्या ज्ञेयाबद्दल मी सांगतो, कृष्ण म्हणतो अर्जुनाला. अर्जुनाने असं नाही सांगितलं तुम्ही आत्तापर्यंत त्याच्याबद्दलच सांगत आहात, परत का सांगत आहात. पण कृष्णाला फार आवडतं, म्हणजे त्यांची इच्छा आहे की अर्जुनाला पूर्ण ज्ञान झालं पाहिजे, म्हणून परम भूय परिप्रोक्षण परत 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 सांगत. आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावर सुद्धा असा भाव दिसला की नाही मला अजून सांगा अजून सांगा. असा भाव आला नाही की हा आता पूर्णवदन करा. तर प्रवक्ष्या मी सांगतो, जरी आधी सांगितलंय तरी त्या ज्ञेयाबद्दल सांगतो ज्याचं ज्ञान झाल्यावर अमृतम अश्नुते, अमृताची प्राप्ती तुला होईल, अमृताची चव तुला बघायला. आणि ती वस्तू काय तिथे म्हटलेलं आहे अनादिमत परब्रह्म. परमब्रह्म आहे, अनादि आहे, ज्ञेय एकच आहे. म्हणून उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे अन्यावाचो विमुंचित तमेवैकम विजानीत. बाकी सगळ्या ज्या गोष्टी सोडा, त्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आधी अनेक वेळा केलेले आहे, परत परत तेच काय आत्मावारे श्रोतव्य, आत्मावारे द्रष्टव्य, आत्मावारे मंतव्य. सगळ्यामध्ये तव्यत प्रत्यय. तव्यत म्हणजे केलेच पाहिजे, कर्तव्यता आहे. दातव्यम देलच पाहिजे इथे. तर म्हणे उपनिषदांमध्ये जो अर्थ सांगितलेला आहे, ज्या वस्तूचं वर्णन आहे तीच वस्तू ज्ञेय आहे. बाकी वस्तूंबद्दल जाणलं नाही जाणलं सारं, पण परब्रह्माबद्दल. अच्छा, आणखीन उपनिषद काय सांगतात की परब्रह्म कुठे वर नाही आहे, परब्रह्म तुम्ही स्वतःच आहात. आत्मा आणखीन ब्रह्म यामध्ये काय फरक नाही आहे. म्हणून इथे ज्ञेय वस्तू खरी काय, मी कोण आहे हे ओळखा. उपनिषदांचा हा आग्रह आहे. म्हणून त्या महावाक्यांमध्ये सुद्धा काय म्हणतात तत्त्वमसी, ते तू आहे. अयम आत्मा ब्रह्म, या आत्म्यालाच ब्रह्म म्हणतात, यालाच तू ओळख. हे पण जोपर्यंत आपण स्वतःची ओळख करून घेत नाही, रमण महर्षी असं म्हणतात, तोपर्यंत इतर जर वस्तू आपण जर जाणल्या तर त्याचं काही अर्थ नाही. मी कोण आहे हे माहीत नाही मला. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला कोणाचं ज्ञान होतं, स्वतःचं ज्ञान होतं ना. मग इतर वस्तूंचं किंवा व्यक्तींचं जागेचं. पण सगळ्यात आधी मला माहीतच नसेल की मी कोण आहे, तर मग कसं काय. जसे वेडे लोक असतात, वेडे, त्यांना माहीतच नाही ते कोण आहे. आता ते जे काही बोलत आहे ते काही प्रमाण असतं का, त्याला आपण सिरियसली घेतो का. ते म्हणतात ना, एकदा वेड्यांच्या इस्पितळात हॉस्पिटलमध्ये नेहरूजी गेले. म्हणजे खरं आहे की नाही माहीत नाही, गेले. आणि नेहरूजी म्हणाले की मी जवाहरलाल नेहरू आहे. तो एक वेडा म्हणाला, मी सुद्धा जेव्हा इथे पहिल्या दिवशी आलो तेव्हा मी सुद्धा हेच बोललो. सगळेजणच आपल्याला. तर आता स्वतःचीच ओळख द्यायला नाही आहे की तो कोण आहे. मग आता तो जे काही बोलेल, जसं कोणी नशा केले आणि तो जे काही बोलत आहे, आपण अरे सध्या प्यायलेला आहे,
एवढंच काय, कोणी रागाच्या भरात काही काही बोलत असतं तेव्हा सुद्धा आपण जास्त त्याला महत्त्व देत नाही, कारण त्याला माहीत नाही तो कोण आहे. म्हणजे राग शांत झाल्यावर मग तो अरे मला क्षमा करा, मी विसरून गेलो होतो, मी कोण होतो, काय बोलत होतो. नारदाने सुद्धा असं सांगितलं, जेव्हा शाप दिला नारायण भगवंता, परम स्वतंत्र सिर पर कोई, तुमच्या डोक्यावर कोणी नाही आहे म्हणून तुम्ही लोकांना छळता, मला तुम्ही माकडाचं मुख दिलं, वर्णन आहे ते. आणि एकानंतर एक असे शाप, एक दिवस असा येईल की तुम्हाला सुद्धा माकडांची काय मदत घ्यावी लागेल वगैरे वगैरे. पण जेव्हा त्यांचा तो राग शांत झाला तेव्हा ते म्हणाले, मी जे काही बोललोय ते कॅन्सल करून द्या, रद्द करा, कारण मला माहीत नव्हतं मी काय बोलत होतो, मी कोण होतो. तर म्हणून आपल्या म्हणजे व्यावहारिक जी आपली ओळख आहे ती आधी असायला पाहिजे, मग आध्यात्मिक तर आहेच, मी सच्चिदानंद. पण जर व्यावहारिक परिचयच आपला चुकीचा असेल तर मग सगळं काही चुकीचं होईल. आपण कुठेही जातो तर आपल्याला फॉर्म दिला जातो भरायला, त्याच्यामध्ये काय नाव पत्ता वगैरे लावलं, आता माहीतच नाही, मग कसं होईल. तर म्हणून उपनिषदांमध्ये व्यावहारिक ज्ञान तर आहेच की मी कोण आहे, आणि त्यासाठी कारण म्हणजे उपनिषदाची गरज नाही आहे. पण तिथे सुद्धा सांगितलं तुम्ही कोण आहात, तुम्ही एक साधक आहात, भक्त आहात, आणि मग शेवटी ब्रह्म सच्चिदानंद वगैरे. तर ज्ञेय जाणून घेण्यायोग्य वस्तू जी जर काही आहे तर ती मीच आहे. आपण लोकांबद्दलच माहिती गोळा करतो. तज्ज्ञेयं यदुपनिषत्सु निश्चितार्थम. अशा उपनिषद काय बहुतेक सगळ्यांना माहीतच असतील, सगळे अनेक काय अभ्यासू श्रोते आहेत. किती उपनिषद आहे, मुख्य उपनिषद किती आहे, 10 आहे. वाचले किती आहे ते जास्त विचारू नका, काही वाचले आहे काही ऐकले आहे. ईशकेन कठमुंडक मांडुक्य इतरी आहे. तो उपनिषद म्हणजे ब्रह्मविद्याचा आहे, आत्मविद्याचा आहे. तर त्याच्यामध्ये परत परत त्या तत्वाचंच निरूपण केलेलं आहे. आग्रह आहे की बस त्यालाच तुम्ही जाणा. तज्ज्ञेयम. अच्छा, तर ज्ञान काय तर म्हणजे ज्याच्याद्वारे इंद्रियां शांत होते, ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञेय म्हणजे आत्मवस्तू. आता तिसरी गोष्ट की जे जाणणारे आहे ते कोण आहे, त्याला काय आपण म्हणू, ज्ञाता. 3 असतं की नाही, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. ज्ञान सगळ्यांना प्राप्त होत असतं, जगाचं किंवा विषयाचं, पण त्याचा परिणाम काय होतो ते पाहिजे, हे मी आधी सांगितलं. आता बघा, जसं उदाहरणार्थ तुम्हाला ज्ञान झालं की एक शिबिर होणार आहे, तर लगेच तुम्ही धावू नका, सगळेजण धावणार नाही. परिणाम सगळ्यांच्या मनावर वेगवेगळे. सत्संग आहे, जसं आपण सूचना देतो, लोक म्हणतात हो का, असं का, बस तिथेच पोहोचतात, त्याच्या पुढे. पण काही लोक आम्ही येऊ. आता परिणाम कोणी वा फार छान आहे, पण लग्नाला जायचं आहे, हे लग्नाला जास्त प्राधान्य, सत्संग तर होत राहतं, कोणावर काहीच परिणाम नाही. ठीक आहे, वस्तूंचं सुद्धा ज्ञान होतं, तर वेगवेगळे जे लोक आहे निरनिराळे त्यांच्या मनावर निर्णय. गुरुजी नेहमी सांगत असतात, एक उदाहरण देतात की हिमालयामध्ये ते गरम पाण्याचे झरे वगैरे असतात, गरम पाण्याचे कुंड. केदारनाथ की बद्रीनाथ जाताना मध्ये गौरी गगनाथ. आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या. जे भक्त लोक आहेत ते काय म्हणतात की वा वा, देवानी या थंड जागेमध्ये सुद्धा
काय गरम पाण्याची सोय केली. लोक तिथे ते तांदूळ ठेवतात आणि भात शिजवतात. एक व्यापारी होता, तो म्हणाला इथे जर चहाचं दुकान उघडलं तर बरोबर आहे, गरम पाणी आहे ऑलरेडी. दृष्टी पाहतो सगळ्यांच्या प्रतिक्रिया. ज्ञान सगळ्यांना एकच होत आहे, लक्षात येऊ नये. तर आपली जशी वासना आहे, आपलं जसं अंतःकरण त्याप्रमाणे ज्ञान. तर इथे म्हणतात खरं ज्ञान आत्मज्ञान आहे, कारण ज्यांनी आत्मज्ञान मिळवलं त्याचं मन शांत झालं. आता असं म्हणतात असे कोण लोक ज्यांनी हे ज्ञान मिळवलं, तर ते धन्या भुवि परमार्थ निश्चितेह. म्हणे ज्यांनी परमतत्व जाणण्याचा निश्चय केलेला आहे. नुसती ज्ञेय वस्तू आहे एवढंच नाही, आता ही आम्हाला मिळवली पाहिजे आणि लगेच मिळवली पाहिजे, आत्ताच, आजच. निश्चय ज्यांचा दृढ म्हणे ते लोक काय आहे, धन्या. ते ज्ञाता आहे, या तत्वाचे काय झाले, ते ज्ञाता, तत्वज्ञ ज्याला म्हणतात, तत्वज्ञानी. तर त्यांनी निश्चय केला, आणखीन या निश्चयाचा परिणाम काय झाला, ज्ञान झालं. आणि ज्ञानाचा परिणाम काय, धन्य. हे पण तुम्हाला सांगतो, विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी साधकाला, शिष्याला सुद्धा धन्य म्हटलं आहे. जो शिष्य जातो गुरुकडे, आणि तो काय म्हणतो, कोणामबंधक कथमेषागत, कथम प्रतिष्ठास्य, कथम विमोक्ष, कोसा अवनात्मा परमः का आत्मा, तयोर्विवेक कथम एतदुच्यताम. 7 प्रश्न आहे, 6 की 7 प्रश्न. आत्मा काय, अनात्मा काय मला सांगा, मोक्ष काय, बंधन काय, हे सगळं मला सांगा. त्याचा विवेक कसा करावा. तर जेव्हा सद्गुरूंनी असं त्याचे प्रश्न ऐकले, तर एकदम त्याला काय म्हणतात की अरे तू धन्य आहे, धन्योसी कृत्योसी पावितं ते कुलं त्वया. वा, अरे तू धन्य झाला, कृतकृत्य झाला. आता सुरुवातच आहे बरं का. आणखीन ते सद्गुरू म्हणतात की ब्रह्मी बहुत इच्छसी. तू तुझ्यामध्ये ब्रह्म होण्याची काय आहे, इच्छा आहे. तर ही इच्छा तुझ्यामध्ये आली आहे, फार सुंदर लक्षण आहे, शुभ लक्षण आहे. तू धन्य झाला, जे तुला मिळवायचं होतं त्याची इच्छा तू केली, निश्चय केला, तू कृतकृत्य झाला. आणि जेव्हा त्याला ज्ञान देतात सद्गुरू, नंतर तो शिष्य म्हणतो की कृतकृत्योहम, धन्योहम कृतकृत्योहम विमुक्तोहम भवग्रहात्, नित्यानंद स्वरूपोहम पूर्णोहम तदनुग्रहात्. विवेक चूडामणी. तर इथे सांगायचा अर्थ काय, नुसतं आपण एक पाऊल उचललं या मार्गावर, धन्यतेची सुरुवात. आपण प्रदक्षिणा करतो ना, तिथे म्हणतो ना, धन्य धन्य हो सद्गुरुरायाची. आरती आहे ना ती. धन्य झालो मी, धन्य झालो. तर आपले शास्त्र जे साधकाची खूप काय स्तुती करतात, कौतुक करतात. गीतेमध्ये भगवान कृष्ण सुद्धा म्हणतात, जिज्ञासुरपी शब्द ब्रह्मादि वर्तते, जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्मादि वर्तते. जो जिज्ञासू आहे त्यांनी काय, या तो वेदाच्या पलीकडे गेला, असं अजून गेलेला नाही आहे, पण तो जाईल. इथे सुद्धा तो धन्य होईल. याला शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे भविष्यात वृत्तीने सांगायचं. तसं गुरुजी उदाहरण देतात, ब्रह्मचारी लोक आपले वेदांतामध्ये येतात, शिकायला येतात, आधी पांढऱ्या वस्त्रांमध्ये असतात. तेव्हाच भक्त लोक त्यांना स्वामीजी म्हणू लागतात. अजून ते प्रवेशच घेतला त्यांनी त्या सांदीपनीमध्ये. आता काय ते स्वामी होतीलच भविष्यात.
गुरुदेव उदाहरण द्यायचे चहाचं. चहा, पाणी आपण ठेवतो कुठे? त्या गॅसवर. आणि कोणी आले तर काय म्हणतात चहा ठेवलेलाच आहे. चहा कुठे? पाणी आहे त्याचं. 10 मिनिटं बसा, पाण्याचं रूपांतरण कशात होईल? चहामध्ये. त्याचप्रमाणे ते धन्य ज्यांनी निश्चय केलाय की मला हे मिळवायचं आहे. परमार्थ निश्चितेह. आणखी जे इतर लोक आहेत ज्यांनी हा निश्चय केलेला नाही, आणि ते कोण आहे? शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमन्तः. शेषा म्हणजे जे इतर लोक आहेत ज्यांनी हा निश्चय केलेला नाही, ते या संभ्रमित जगामध्ये भ्रमनिलये, तिथे काय भरकटत असतात, फिरत असतात. ते भ्रमामध्येच फिरत आहे, ब्रह्मामध्ये नाही. त्यांचं नाव देतात ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी. उत्तर भारतमध्ये कधी कधी असं होतं, ते ब्रह्मचारी जी आई आहे, तर बिचारा ब्रह्मचारी म्हणून तुम्ही ब्रह्मचारी आहे. पण एक जो ब्रह्मचारी होता तो प्रामाणिक होता. तो म्हणाला जरी माझं नाव ब्रह्मचारी आहे तरी खरं म्हणजे मी अजून भ्रमामध्येच आहे. म्हणून जर तुम्ही ब्रह्मचारी म्हणत आहात बरोबर आहे. तर भ्रमनिलय, जोपर्यंत या तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काय भ्रमित होतो. म्हणून असं एक श्लोक आहे, भ्रमेणाहम भ्रमेणत्वम भ्रमेण उपासक जना भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदं जगत्. म्हणजे जोपर्यंत ही भावना आहे मी वेगळा आहे तो वेगळा आहे, द्वैत आहे, त्रैत आहे, नानात्व आहे, ते सत्य आहे, अनेकता सत्य आहे, जोपर्यंत अशी समज आहे म्हणे तोपर्यंत भ्रमच आहे. आणि या जगामध्ये सगळे लोक या वृत्तीनेच वावरतात ना, वेगळं वेगळं, तू वेगळा, मी वेगळा, ही वेगळं, एकत्व कुठे मिळते? म्हणून म्हणतात भ्रममूलमिदं जगत्. तर याप्रमाणे पहिल्या श्लोकात अगदी थोडक्यात त्यांनी सांगितलं की आत्मज्ञानच शांत करणार आहे, नेय आत्मवस्तू आहे, आणि खरे ज्ञाता कोण आहे? ज्यांनी निश्चय केला आहे आणि त्या ज्ञानाला काय मिळवलं आहे ते धन्य. त्यांच्याशिवाय इतर लोक परिभ्रमण. म्हणून आता लवकरात लवकर हे ज्ञान मिळवलं पाहिजे. अजून आता हे जे श्लोक आहे ना, यांना मराठीमध्ये सुद्धा मी लिहिलं आहे, ओवी, आपण त्या सुद्धा म्हणू. पहिला जो श्लोक आता, ज्ञाने होय इंद्रिय शमन, ते जाणावे खरे ज्ञान, ज्ञेयतयासी जाण, जे उपनिषद प्रतिपाद्य, ज्ञानी केला निश्चय, प्राप्त हो परम सत्य, त्यांना म्हणावे धन्य, या जगी निश्चय नाही ज्यांचा, फिरती भोवऱ्यात भ्रमाच्या, मनी ज्ञान त्यांच्या, होत नसे. ठीक आहे ना? भावानं तसं नवीन काही नाही. दुसरा, आदौ विचित्त विषयान मदमोहराग, द्वेषादि शत्रुगणमार्त योगराज्या, ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या, कान्ता सुखं वनगृहे विचरन्ति धन्याः, आदौ
आदौ विजित्य विषयान् मदमोहराग ईशादिशत्रुगणमारुतयोगराज्या ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या कान्ता सुखं वनगृहे चरन्ति धन्या. आता कोणी ऐकलं की ठीक आहे, आम्ही त्याला थोडं वाईट वाटलं की आम्ही भ्रमामध्ये आहोत, आम्हाला धन्य व्हायचं आहे. कारण धन्य लोकांची स्तुती आहे, धन्य लोकांचं कौतुक आहे, धन्य लोकांची लोक पूजा करतात. तर कृतकृत्यता, कृतार्थता हेच जर जीवनाचं ध्येय, तर आम्हाला सुद्धा हे पद जे आहे ते मिळवायचं आहे. तर भगवान भाष्यकार इथे लगेच म्हणतात, म्हणे मग असं करा, सुरुवात कुठून करायची? म्हणे आदौ विजित्य विषयान् मदमोहराग. म्हणे आदौ, आदौ म्हणजे आधी, सुरुवात करा. कुठून? म्हणे जे विषय आहे ना, या विषयांवर विजय मिळवा. विजित्य म्हणजे विजय मिळवू. कशावर? विषया. आणखीन शत्रूंवर विजय मिळवा. म्हणजे शत्रू, माझा तर कोणी शत्रू नाही आहे. हां, म्हणे खूप आहे बसलेले आतमध्ये, बाहेर काही नाही पण आतमध्ये आहे. कोण शत्रू आहे? मद मोह राग द्वेषादि शत्रू गणम. एक दोन शत्रू नाही आहे, शत्रूंचा समूह आहे, शत्रूंचा गट आहे, शत्रूंचं सैन्य आहे. यांना काय म्हणतात? षडरिपू म्हणतो की नाही आपण? षडरिपू. समर्थ रामदास स्वामी करुणाष्टकामध्ये म्हणतात, तोडी आता संबंधू. मागतात की या षडरिपूंचा संबंध माझ्या तोडा, म्हणजे माझ्यापासून दूर करा. अच्छा, आता शत्रू म्हणजे काय? शत्रूची परिभाषा अनेक वेळा मी सांगितली आहे. शातनात शत्रू, जो आपल्याला सतावतो, जो त्रास देतो, त्याला म्हणतात शत्रू. तर म्हणजे कोण आहे शत्रू? तर इथे दिलेले आहे मद मोह राग द्वेष. हे फक्त 3-4 सॅम्पल दिलेले आहे इथे, अजून भरपूर आहे. ईर्ष्या आहे, अभिमान आहे, मत्सर आहे, बरेच आहे. जेवढे विकार आहे म्हणा, षडविकार त्याला म्हणतात, शत्रू आहे. ज्यांच्यामुळे आपण मनशांती गमावून बसतो है ना, ते शत्रू आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात काम एष क्रोध एष. काम क्रोध मोठे शत्रू आहे. जही शत्रू महाबाहो. म्हणजे या शत्रूंवर तो विजय मिळावा. इथे म्हणतात आदौ विजित्य विषयान् मदमोहराग. आता दोन आहे, दोन विचार इथे सांगितले. विषयांवर विजय मिळव, आणखून या शत्रूंना मारून टाक, नष्ट कर. आता विषयांवर विजय मिळवणे म्हणजे काय? आता विषय, आपण डोळे उघडले की समोर विषय आहे. तर असं तर कधी होणारच नाही की समोर एकही विषय राहणार. आणि असंही कधी होणार नाही की मी 24 तास डोळे उघडूनच बसतो किंवा पान बंद करून. जर हे सगळं बंद करूनच ठेवायचं होतं तर मग देवाने दिलं कशाला? तर आता डोळे कधी मिटू शकत नाही, इंद्रियांना कधी थांबवू शकत नाही, आणि विषय कधी समोर म्हणजे समोरच राहतील. मग इथे विषयांवर विजय मिळवणे म्हणजे काय? कसं काय मिळवू? ते पहा, आपण जेव्हा विजय मिळवतो कशावर म्हणजे काय? एक राजा जो आहे दुसऱ्या राजावर किंवा राज्यावर विजय मिळवतो म्हणजे काय? तो त्याच्या अधीन होतो, तो त्याचा गुलाम होतो. आणि अधीन झाल्यावर काय होतं? मग स्वतंत्र त्याची काही इच्छा राहत नाही. आता हा जसा म्हणेल तसं. गीत रामायणामध्ये आहे ना, पराधीन आहे जगती पुत्रवान. आपण पराधीन आहोत, परिस्थितीच्या आत. आणि पराधीन माणसाला कधी सुख मिळतं? तर सुख मिळवायचं असेल तर स्वाधीन व्हा, स्वतंत्र व्हा. तर विषयाच्या अधीन जर आपण राहिलो तर नेहमी दुःख होतं.
म्हणून रामायणात म्हटलेलं आहे, पराधीन सपनेहून सुख नाही. म्हणून आपलं जे प्रयत्न आहे तो एकच प्रयत्न आहे, स्वतंत्र कसं, देशाच्या स्तरावर, समाजाच्या स्तरावर, वैयक्तिक स्तरावर. तर इथे म्हणतात असं काही आपण आपल्या मनाला बनवलं पाहिजे, एवढी शक्ती मनामध्ये निर्माण केली पाहिजे की सगळे विषय माझ्या अधीन. सध्या काय स्थिती माहिती आहे, विषय समोर आला नाही की विषय म्हणतो हा या माझ्याकडे या, आणि आपण त्याच्या आहारी जातो. पण विषय आपल्या अधीन झाले पाहिजे, म्हणजे माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हाच मी तुला प्राप्त, नाही तर नाही. माझा ताबा माझ्या मनावर, विषयांवर ताबा मिळवणे किंवा विषयांना जिंकणे म्हणजे कोणाला जिंकणे, मनाला जिंकणे. कारण विषयाशक्ती कुठे आहे, मनामध्ये आहे. त्यामुळे अशी विजय मिळवा. आता असं विभीषण गीतेमध्ये, रामायणामध्ये भगवंतांनी एक धर्मरथाचं वर्णन केलं आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणतात संसार जो आहे तो महान रिपू आहे, शत्रू आहे, आणि त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर धर्मरथ तुमच्याकडे असायला पाहिजे. ऐकलंय का तुम्ही धर्मरथ? विभीषण गीता, त्याच्यावर सगळे जीवन मूल्य सांगितलेले आहे. सौरज धीरज तेरथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका. सगळ्या गुणांचंच वर्णन आहे, पण असं एक रूपकात्मक वर्णन आहे. म्हणजे रथामध्ये काय चाक असतात, तर म्हणजे शौर्य आणि धैर्य असायला पाहिजे, तेव्हा आपण विजय मिळवू शकतो. सत्यशील दृढ ध्वजा पताका, त्या रथावर वर पताका असते, ध्वजा असते, तर म्हणजे जीवनामध्ये सत्य आणि शील ध्वजा असायला पाहिजे. वर्णन बल विवेक दम परहित घोरे, घोडे ते सांगितले. परहित बल विवेक, ज्याच्याद्वारे आपल्या जीवनाची गती आणि वेगाने आपण म्हणजे पुढे जातो. तर हे सगळं जर असेल तर संसार रूपी जो शत्रू आहे, जो आपल्यावर सतत हल्ला करत आहे, त्याच्यावर आपण काय विजयी मिळवू शकतो. तर इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे की विजय मिळवा. अच्छा, मोह राग द्वेष हे शत्रू आहे. हे पाहिजे राजा काय करतो, शत्रूंवर विजय मिळवतो, आक्रमण करतो. आता इथे शत्रू हे बाहेरचे नाही आहे, आतमध्ये. रागद्वेष बाहेर आहे की आतमध्ये आहे? आतमध्ये आहे. विषय बाहेर आहे, पण त्यामध्ये रागद्वेष, लाईक्स डिसलाईक, आवड निवड आतमध्ये आहे. म्हणून बाहेर प्रयत्न करायचा नाही, आतमध्ये. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थित तयोर्न वशम आगच्छे. पुढे सांगा, तौ हि अस्य परिपंथिनौ, असं कुठेतरी सांगितलं आहे गीतेमध्ये. तुम्ही शोधा, मला शोधा, आणखीन सांगा. 4थ्या अध्याय, 5व्या, 3ऱ्या अध्याय रागद्वेषाचं वर्णन आहे. हे 2 बसलेले आहेत चोर, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हायवे रॉबर्स. हायवेवर असे असतात ना, ते लुटतात लोकांना, लुटारू. तर म्हणजे रागद्वेष आतमध्ये बसून आपली जी शांती आहे, समाधान आहे, तृप्ती आहे, त्याला लुटली. आणि कुठे बसलेले आहे? इंद्रियांमध्ये. अंतर त्यांचे 3-4 ठिकाण आहे, मन बुद्धी इंद्रिय. तर म्हणजे जरा सांभाळा, त्यांच्या अधीन होऊ नका, सावध व्हा. तर रागद्वेष. अच्छा, रागद्वेष म्हणजे काय? तर म्हणजे सुखानुशयी राग, दुःखानुशयी द्वेष. सुखाचा अनुभव झाल्यावर जी वृत्ती आपल्या मनामध्ये येते तिला म्हणतात राग. सुखाच्या पाठीमागे चालणारी वृत्ती राग. मराठीचा राग नाही, राग म्हणजे आसक्ती. जिथे सुख मिळालं की ते लगेच आपलं मन चिकटतं. स्वामी पुरुषोत्तमानंदजी म्हणायचे, फेविकॉल घेऊन तुम्ही लोक फिरता. फेविकॉल घेऊन फिरता. फेविकॉल जिथे लावलं काय चिकटतं. एकाने फेविकॉल बोटावर लावलं, पाहिलं की जरा बरोबर चिकटतं का,
असं त्यांनी केलं आणि ते नेहमीसाठी बोट आणि अंगठाची. तर मन काय, जिथे जिथे सुख आहे तिथे जाऊन चिकटतं. जसे मुंगळे किंवा मुंग्या कुठे जातात त्या गुळाकडे चिकटतात. काल तिळगुळ कल्ला, तीळ कुठे चिकटलं? गुळा. लोकांनी छान छान मेसेजेस पाठवले, आम्ही तीळ आहोत, तुम्ही गुळ आहात. गोडवा तुमच्यामुळे म्हणजे असते, तुम्ही सतत आमच्या बरोबरला असे. तर जिथे सुख आहे तिथे आपण जातो. भगवान भाष्यकारांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये सुद्धा सांगितलं की जेव्हा त्या गाईला किंवा पशुला चारा दिसतो तेव्हा तो त्या गवताकडे धावतो, आणि जर हातामध्ये कोणी काठी घेतली तर पराभूतो, द्वेष. सुखानुशयी राग, दुःखानुशयी द्वेष. आता जगामध्ये काय, सतत आपण काय केलंय, या जगाला 2 भागांमध्ये विभाजित केलं आहे. हे मला आवडतं, हे मला आवडत नाही. आणि आपल्याला नेहमीच असं नाही आहे की जे आवडतं तेच मिळतं. प्रत्येक क्षणात असं तर होणार नाही की अनुकूल परिस्थितीत. आता लाईट गेले, हे आपल्याला आवडत नाही, पण आता लाईट गेले. अनुकूलता नाही आहे, पण आहे. जगामध्ये परिस्थिती बदलत राहते, नेहमीच आपल्या आवडीची परिस्थिती आहे. त्यामुळे सतत तुम्ही सुखी दुखी होत राहा. मग जर अशीच परिस्थिती राहील तर केव्हा तुम्ही ध्यान भजन कराल. म्हणून इथे म्हणतात, यार रागद्वेषाच्या पलीकडे जा. जर पलीकडे गेला तर मन काय होईल, शांत होईल, आणि मग आपण आत्मचिंतन आत्मध्यान करू शकतो. म्हणून पहिली अट काय आहे, म्हणजे रागद्वेष कमीत कमी तर करू शकता ना, एकदम नाही. नाही तर काय, जी वस्तू आपल्याला आवडते ती जर मिळाली नाही तर पहा किती मनात संताप होतो. लहान पोरांना पहा किती हात पाय म्हणून. तर म्हणजे मनाला अशी सवय लावली पाहिजे की ठीक आहे, नाही मिळालं तरी माझं समाधान किंवा तृप्ती ती मी गमावून नाही बसणार. तर त्यालाच म्हणतात विजय मिळवणे. आणि जर असं केलं तर तुम्हाला योग राज्य मिळेल. शंकराचार्य काय म्हणतात, रागद्वेषादि शत्रुगणम आरत योग राज्य. योगाचं राज्य म्हणजे साधनेचं राज्य. साधनेमध्ये खूप तुम्ही प्रगती कराल असं. या शत्रूंवर विजय मिळवा. आणखीन दुसऱ्या 2 ओळीमध्ये काय म्हणतात की ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या कांता सुखम वनगृहे विचरंती धन्या. वा. म्हणे गृहस्थी लोक जे असतात प्रपंचामध्ये ते घरी राहतात, आणि घराचं काय सुखाचा उपभोग करतात. आणि घरी कोण आहे, त्यामुळे पत्नी आहे, बायको आहे. मग पती पत्नी दोघं मिळून आनंदात तिथे. त्यामुळे जे धन्य पुरुष आहे ना, ते सुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा एक घर आहे, त्यांच्याकडे सुद्धा एक पत्नी आहे. अरे म्हणजे ते संन्यासी नाही आहे, नाही, ते संन्यासी असून सुद्धा एक बायको आहे त्यांची. अरे वा, हे तर काही नवीनच. तर हे कसं काय, तर इथे म्हणतात कांता सुखम, पत्नीचं सुख त्यांना मिळतं. पण इथे पत्नी म्हणजे ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्येबरोबर ते रमतात. ब्रह्मविद्येचा सतत आनंद घेतात, आहे ना. छान. कांता सुखम. आणि घर काय त्यांचं, वनगृहे विचरंती. अरण्यच घर आहे त्यांचं. अरण्य म्हणा, आश्रम म्हणा, तेच घर आहे. हे बघ, घर कशाला म्हणतात, एखादी सांगितलं तिथे घर 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 नेहमी सुरू असतं, काही ना काही गडबड. पण घर म्हणजे खरं म्हणजे जिथे गेल्यावर आपल्याला विश्रांतीचा अनुभव होतो. त्याला म्हणतो ना, नेहमी मी सांगत असतो, एक असतं हॉटेल आणि एक आहे घर. दोघांमध्ये काय फरक आहे. हॉटेलमध्ये सगळ्या सुविधा आहे,
पण तिथे काय बटन दाबल्याबरोबर लगेच सगळं मिळतं. चहा आहे, नाश्ता आहे. घरी जरा एकदम नाही मिळत. त्याची मजा काही वेगळी असते. पण घरी जी विश्रांती आहे ती हॉटेलमध्ये नाही. तिथे सगळं कृत्रिम असतं ना जरा. घरी म्हणजे आपुलकी, प्रेमळ वातावरण. जरी सुख सुविधा नसेल पण वातावरण वेगळं असतं. तर म्हणे हे जे संन्यासी लोक आहे, ज्यांनी घर सोडलंय, हे सुद्धा एक आश्रमात राहतात किंवा अरण्यामध्ये राहतात. त्यांच्यासाठी तेच घर आहे. आता प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मणजी हे सगळे गेले आहे. तर कौसल्या माता, सुमित्रा माता हेच म्हणतात की अरण्यच काय, अयोध्या आहे. अरे जिथे राम आहे ती अयोध्या आहे. जिथे अयोध्या आहे ती खरी अयोध्या नाही. जिथे राम तिथे अयोध्या. तर इथे सुद्धा म्हणतात वनगृहे, वनच त्यांचं घर आहे. आणखीन कांता सुखम परमात्मविद्या, परमात्मविद्याच कांता सुख आहे. त्याच्यामध्ये ते रमतात, आनंद घेतात. असे हे जे लोक आहेत ते धन्य आहे. आणि ते धन्य का झाले? ज्ञात्वा मतम समनुभूय. ज्ञात्वा मतम, मतम म्हणजे इथे ज्ञानम, उपनिषदामध्ये जे ज्ञान दिलंय किंवा उपनिषदाचं जे मत आहे असं, त्याचं ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. ज्ञात्वा, आणि फक्त बौद्धिक ज्ञानच नाही, समनुभूय, अनुभव घेतलेला आहे. अनुभव करून ते त्या वनामध्ये राहत आहे. तर असे जे लोक आहेत ते धन्य आहे. याप्रमाणे दुसऱ्या या श्लोकामध्ये आपल्यासाठी इथे काय आहे म्हणे, आधी रागद्वेष मोह याच्यावर विजय मिळवा. आपल्या आपोआपच तुम्हाला काय मिळेल? योग राज्य मिळेल. धन्यवाद. तर सुरुवात इथून केली पाहिजे. विजय बरोबर. विजय म्हणजे संयम. संयम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र सौंदर्य ते प्राप्नुवन्ति सर्वभूत. गीतेमध्ये उदाहरण दिलेलं आहे कासवाचं. कूर्मोंगानीव सर्वश. आता इथे मराठी ओवी काय ती पाहू आणि पूर्ण करू. विजय मिळवला ज्यांनी विषयावर आणि रागद्वेष मारुनी प्राप्त केले योगराज्य. विद्यारूपिणी पत्नी तिच्या सह रमुनी घररूपी वनात राहुनी रममाण ते धन्य.